नमस्कार. हा आहे पौष महिना आणि ह्या महिन्यात येणारा सण म्हणजे संक्रांत. तर आपणा सर्वांना लवकरच येणाऱ्या मकर संक्रांती आणि भोगीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी आणि ह्या भोगीच्या दिवशी घरोघरी आवर्जून केली जाते ती भोगीची भाजी. तर ही भोगीची भाजी म्हणजे काय, तर अनेक प्रकारच्या फळभाज्यांची मिळून मिक्स भाजी केली जाते आणि तिलाच भोगीची भाजी असं म्हटलं जातं. तर चला मग ही भाजी कशी बनवायची ते आता आपण बघू. तर भाजीसाठी लागणारं साहित्य बघूया आपण. तर मी इथे घेतले आहेत वांगे, त्यातली 2च वांगे आपण घेणार आहोत. त्याचबरोबर आपण वाटाणा घेतलाय, पावटा घेतलेला आहे आणि वालपापडी सुद्धा घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये ओला हरभरा, गाजर, त्याचबरोबर ह्या भाजीमध्ये डिंगरी आणि गावरान बोरं जी असतात ती सुद्धा घातली जातात, परंतु ती दोन्ही मला मिळाली नाहीत म्हणून आपण ती घातलेली नाही. तर सर्व भाज्या निवडून कट करून घेतलेल्या आहेत. त्यात शेंगदाणे आणि तीळ सुद्धा आपण घातलेले आहेत. आता मसाला बघू. लसूण, खोबरं, तीळ, शेंगदाणे, हिरवी मिरची सर्व भाजून घेतलं आणि बघा ही फ्रेश अशी परसातलीच कोथिंबीर आपण घेतलेली आहे. तर गॅस ऑन करून कढई गरम झालेली आहे. त्यात आपण फोडणीसाठी तेल घातलं आहे. तेलाचं प्रमाण आपण आपल्या आवडीप्रमाणे ठेवायचं आहे. आता गरम झालेल्या तेलामध्ये आपण मोहरी आणि जिरं घातलं आहे. त्याचबरोबर लसूण घातलेला आहे आणि त्याचबरोबर आता आपण त्यात ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या यामध्ये घातलेल्या आहेत. छान भाज्या परतून घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये आता चवीनुसार लाल तिखट, हळद आणि थोडासा गरम मसाला, साधारण अर्धा चमचा गरम मसाला घातला आपण. सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात आता गरम पाणी घालायचं आहे. तर पुरेसं आपण त्यात गरम पाणी घेतलं आहे आणि एक 5-6 मिनिट आपण ह्या भाज्या अर्धवट शिजवून घेणार आहोत. पूर्णपणे शिजवायच्या नाही आहेत. आता त्यात चवीनुसार मीठ घातलं आहे आणि झाकण ठेवून 5-6 मिनिट आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे. आणि आता यात आपण जे मसाल्याचं वाटण तयार केलेलं आहे तर ते वाटण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता वरतून आवश्यकतेनुसार आपल्याला गरम पाणी यात घालायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून ते विसळून घातलं आहे त्यामध्ये आणि झाकण ठेवून पुन्हा ही भाजी छान शिजवून घेतलेली आहे. आणि बघा आपली ही भोगीची भाजी आता खाण्यासाठी अगदी रेडी झालेली आहे. तर आता ही भोगीची मिक्स भाजी आपण गरमागरम तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करायची. अतिशय चविष्ट आणि तितकीच पौष्टिक अशी ही भोगीची भाजी आपण देखील नक्की ट्राय करा. आणि आजची माझी ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.